ठीक आहे. आपण हे उलगडून पाहूया. भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? फळ्यावरची ती लांब लचक समीकरणं आणि किचकट नियम. अगदी तेच. आणि विश्वाची निर्मिती कशी झाली हे समजून घेण्यासाठी अशीच डोके चक्रावणारी गणिते लागतात असं आपला आजवरचा समज आहे. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अशा विषयाला हात घालणार आहोत जो कदाचित आपला हा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. हो, कारण आपण श्रीकांत भोसले यांच्या जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये प्रकाशित झालेल्या 2 अत्यंत क्रांतिकारी शोधनिबंधांवर बोलणार आहोत. बरोबर. पहिल्याचं नाव आहे द इन्फॉर्मेशन स्केलिंग लॉ क्वेस्ट आणि दुसरं आहे द इन्फॉर्मेशन स्पेस लॅटिस. हे पेपर्स अतिशय ठामपणे सांगतायत की विश्व कोणत्याही क्लिष्ट समीकरणांचा गोंधळ नाहीये. ते एका अतिशय साध्या, सुंदर आणि सुटसुटीत भूमितीय रचनेवर आधारित आहे. आणि यातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे या नव्या सिद्धांतात कोणतेही फ्री पॅरामीटर्स नाहीत. फ्री पॅरामीटर्स नाहीत म्हणजे नक्की काय? म्हणजे असं पहा, समजा आपण एखादी नवीन डिश किंवा भाजी बनवत आहोत. आपण त्यात मसाले टाकतो, मीठ टाकतो, चव घेऊन पाहतो. बरोबर. चव बरोबर वाटली नाही की आपण अंदाजे अजून थोडं मीठ वाढवतो. जोपर्यंत आपल्याला हवी तशी चव मिळत नाही तोपर्यंत. म्हणजे ट्रायल अँड एरर. हो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आधुनिक भौतिकशास्त्रातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा जो स्टँडर्ड मॉडेल आहे ना, तो काहीसा असाच बनवला गेलाय. खरंच? हो. त्यात अंदाजे 26 असे आकडे आहेत जे शास्त्रज्ञांनी प्रयोगातून मिळणाऱ्या निष्कर्षांशी जुळवून घेण्यासाठी वरून ॲडजस्ट केले आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनचं वस्तुमान एवढंच का आहे यामागे काही ठोस कारण त्यांना सांगता येत नाही तर? नाही, ते फक्त ते मोजतात आणि समीकरणात टाकतात. पण भोसले यांच्या या लॅटिस सिद्धांतात असे कोणतेही अंदाजे टाकलेले मीठ मसाले नाहीत. वा. सर्व काही केवळ शुद्ध भूमितीच्या नियमांतून अगदी नैसर्गिकरित्या उलगडतं. थांबा, हे थोडं पचायला कठीण आहे. भौतिकशास्त्राचा गाडा कोणत्याही फ्री पॅरामीटरशिवाय चालू शकतो? नक्कीच चालू शकतो. म्हणजे कुठलेही आकडे ॲडजस्ट न करता हे विश्व काम करतंय. जर हा सिद्धांत एवढाच अचूक आहे तर तो नेमक्या कोणत्या आधारावर उभा आहे? म्हणजे घर बांधण्यासाठी जशा विटा लागतात तसे या सिद्धांताचे मुख्य लेगो ब्लॉक्स काय आहेत? या संपूर्ण अफाट विश्वाची रचना केवळ 2 मूलभूत आकड्यांवरून तयार झाली आहे, असा हा सिद्धांत सांगतो. फक्त 2 आकडे? हो, फक्त 2 आकडे. पहिला आकडा आहे फाय म्हणजेच 120 आणि दुसरा आकडा आहे ईटा म्हणजेच 9. हे 120 आणि 9. हे 2 आकडेच या विश्वाची मूळ ब्लूप्रिंट आहेत. पण हे आकडे आले कुठून? हेच आकडे का? चांगला प्रश्न आहे. आधी 120 या आकड्याकडे वळूया. हा आकडा युनिव्हर्सल पॅकिंग डेन्सिटी दर्शवतो, जो 600 सेलच्या सममितीतून किंवा सिमिट्रीतून आलेला आहे. इथे मला तुम्हाला थांबवावं लागेल. 600 सेल सममिती म्हणजे नक्की काय? हे ऐकायला खूपच तांत्रिक वाटतंय. आपण हे सोप्या भाषेत सांगू शकतो का? हो, हे समजून घेणं खूप सोपं आहे. समजा आपण एका कागदावर एक चौरस काढला. ठीक आहे. मिती किंवा 2D डायमेन्शन्स असतात. आता त्या चौरसापासून आपण एक फासा किंवा ठोकळा बनवला तर तो 3 मितींचा म्हणजे 3D आकार होतो. बरोबर. आता याच कल्पनेला आणखी एक पाऊल पुढे घेऊन जाऊया आणि 4 मितींच्या म्हणजे 4D जगाची कल्पना करूया. गणिताच्या भाषेत 600 सेल हा एक असा 4 मितींचा आकार आहे ज्याच्या पृष्ठभागावर 600 अगदी समान आकाराचे पिरामिड्स एकमेकात अचूकपणे गुंफलेले आहेत. म्हणजे एक अतिशय परिपूर्ण आकार? अगदी. ही एक अशी भूमितीय रचना आहे जी निसर्गात सर्वात जास्त संतुलित मानली जाते. कोणत्याही जागेत सर्वात जास्त माहिती किंवा ऊर्जा जर साठवून ठेवायची असेल तर ही 600 सेलची रचना सर्वात इष्टतम ठरते. बरं. आणि या संपूर्ण रचनेचा जो मुख्य गाभा आहे त्याचे जे महत्वाचे बिंदू आहेत त्यांची संख्या नेमकी 120 आहे. म्हणूनच 120 हा आकडा विश्वाच्या माहिती साठवण्याच्या क्षमतेचा पाया बनतो. अच्छा. म्हणजे 120 हा आकडा विश्वाच्या एका अत्यंत परिपूर्ण आणि संतुलित अशा भूमितीय आकाराचा गाभा आहे. आणि दुसरा आकडा 9 हा आकडा कशासाठी आहे? 9 हा ट्रान्सफॉर्मेशन इंडेक्स आहे जो 3/3 रोटेशनल इन्व्हेरियन्स दर्शवतो. हे पण एका उदाहरणाने समजावून सांगा ना. नक्कीच. लहान मुलांचा खेळण्यातला तो रुबिक्स क्यूब आठवतोय? हो, तो रंगीबेरंगी क्यूब. बरोबर. जेव्हा आपण तो क्यूब हाताळतो तेव्हा आपण तो वर खाली, डावीकडे उजवीकडे आणि पुढे मागे अशा 3 दिशांनी फिरवू शकतो, कारण आपण 3 मितींच्या जगात राहतो.
भौतिकशास्त्राचा असा नियम आहे की तुम्ही कोणत्याही वस्तूला किंवा प्रक्रियेला या 3 दिशांमध्ये कसंही फिरवलं तरी निसर्गाचे मूळ नियम बदलता कामा नयेत. यालाच इन्व्हेरियन्स म्हणतात. म्हणजे नियम स्थिर राहतात. अगदी तसंच. तर 3 मितींचा 3 मितींशी होणारा परस्पर संबंध म्हणजे 3x3 आपल्याला 9 हा आकडा देतो. वा, हे खूपच सोपं होतं. याचा अर्थ असा की या भूमितीय विश्वात माहितीचं वहन किंवा बदल होण्याचे 9 मूलभूत मार्ग आहेत ज्यातून विश्वाचा समतोल राखला जातो. आणि दुसरीकडे क्वांटम जगतात हिग्स बोसॉन सारखे कण आहेत ज्यांना शोधण्यासाठी आपण लार्ज हॅड्रॉन कोलायडर सारखी महाकाय आणि अब्जावधी डॉलर्सची मशीन्स बनवली आहेत. या 2 साध्या आकड्यांमधून अशा क्लिष्ट कणांचं गूढ कसं काय सुटू शकतं? हाच तर या शोधाचा सर्वात मोठा धक्का देणारा भाग आहे. जेव्हा आपण या 2 मूलभूत आकड्यांचा वापर करतो तेव्हा भौतिकशास्त्रातील सर्वात मोठी कोडी आपोआप सुटतात. कसं काय? उदाहरणार्थ फाईन स्ट्रक्चर कॉन्स्टंट घ्या. हा आकडा प्रकाश आणि पदार्थ एकमेकांशी कसे वागतात हे ठरवतो. त्याची किंमत साधारण 1/137 असते. भोसले यांच्या भूमितीय सूत्रातून हा आकडा अगदी अचूकपणे बाहेर येतो. एवढंच नाही तर मगाशी तुम्ही ज्या हिग्स बोसॉन कणाचा उल्लेख केलात, ज्याला गॉड पार्टिकल असंही म्हणतात, त्याचं वस्तुमान साधारण 124.5 गिगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असतं. बरोबर. हे सगळे आकडे या सूत्रांमधून नैसर्गिकरित्या सिद्ध होतात. पण हे आकडे फक्त जवळपास जाणारे नाहीत ना? कारण विज्ञानात थोडी जरी चूक झाली तरी पूर्ण सिद्धांत कोसळू शकतो. अजिबात नाही. हेच तर सर्वात महत्वाचं आहे. हे आकडे नुसते आसपास जाणारे नाहीत. भौतिकशास्त्रात कोडाटा नावाचं एक जागतिक मानक आहे जे 2022च्या ताज्या आकडेवारीनुसार कणांचं अचूक मोजमाप ठरवतं. बरं. भोसले यांचे निष्कर्ष या कोडाटाच्या मानकांशी पार्ट्स पर बिलियन प्रिसिजनने म्हणजेच एका अब्जांश भागापर्यंत अचूकपणे जुळतात. एका अब्जांश भागापर्यंत? बापरे. हो. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूच्या कणांची संख्या मोजायची आणि ती अगदी 1-2 कणांच्या फरकाने बरोबर यायची इतकीही अचूकता आहे. हा कोणताही योगायोग असू शकत नाही. मुळीच नाही. ही विश्वाची मूळ भूमितीय ब्लूप्रिंटच आहे. हे ऐकून खरोखरच अवाक व्हायला होतं. ज्या गोष्टी समजण्यासाठी आपण अतिशय गुंतागुंतीची गणितं सोडवत होतो त्या सर्व एका साध्या भूमितीय संरचनेत आधीपासूनच दडलेल्या होत्या. हो, अगदी. पण चला, कणांच्या या अतिसूक्ष्म जगातून आता थोडं बाहेर पडूया आणि मोठ्या विश्वाकडे म्हणजे आकाशातील दीर्घिकांकडे पाहूया. डार्क मॅटर, ज्याबद्दल आपण नेहमी ऐकतो की विश्वातील 80% अधिक भाग हा या अदृश्य आणि रहस्यमय डार्क मॅटरने व्यापलेला आहे. या शोधनिबंधांनी यावर एक अत्यंत मोठा दावा केला आहे, बरोबर? होय. आणि जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर आपण एका मोठ्या वैज्ञानिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत हे आपल्या लक्षात येईल. का बरं? कारण या सिद्धांतानुसार डार्क मॅटर अस्तित्वातच नाही. थांबा, हे पचायला खूपच जड जात आहे. जगभरातील हजारो शास्त्रज्ञ गेली कित्येक दशकं डार्क मॅटर शोधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत. जमिनीखाली मोठमोठ्या प्रयोगशाळा आणि महाकाय दुर्बिणे बनवल्या गेल्या आहेत. ते सर्व लोक आजवर चुकीच्या दिशेने शोध घेत होते असा हा सिद्धांत कसा काय म्हणू शकतो? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडं इतिहासात जावं लागेल. शास्त्रज्ञांना डार्क मॅटरची गरज नेमकी का भासली? 1970च्या दशकात वेरा रुबिन या खगोलशास्त्रज्ञाने आकाशगंगांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आकाशगंगा ज्या वेगाने स्वतःभोवती गोल फिरतात तो वेग खूप जास्त आहे. त्यांच्यामध्ये जेवढे तारे आणि दृश्यमान वस्तू आहेत त्यांचं गुरुत्वाकर्षण एवढ्या वेगाने फिरणाऱ्या आकाशगंगेला धरून ठेवू शकत नाही. म्हणजे जसं एखाद्या जत्रेत लहान मुलांचं ते गोल फिरणारं चक्र असतं, मेरी गो राऊंड. जर ते खूप वेगाने फिरवलं तर मुलं बाहेर फेकली जातील. त्यांना धरून ठेवण्यासाठी जास्त ताकद लागेल. अगदी तसंच. आकाशगंगांचा वेग पाहून शास्त्रज्ञांना वाटलं की तारे एकमेकांपासून विलग होऊन बाहेर फेकले गेले पाहिजेत, पण तसं होत नव्हतं. आकाशगंगा शाबूत होत्या. हो. मग त्यांना धरून कोणी ठेवलंय? इथेच डार्क मॅटरचा जन्म झाला. शास्त्रज्ञांनी गृहीत धरलं की तिथे काहीतरी अदृश्य वस्तुमान असलं पाहिजे जे आपल्याला दिसत नाहीये पण त्याचं गुरुत्वाकर्षण या आकाशगंगेला धरून ठेवत आहे.
म्हणजे आपण फक्त अंदाज बांधला. हो, हे अगदी एखादं खेळण्यासारखं आहे. एखादं खेळणं स्वतःहून फिरताना पाहून आपण गृहीत धरतो की त्याला कोणीतरी अदृश्य भूत फिरवत आहे, कारण आपल्याला आतली मोटर दिसत नसते. हां, बरोबर. पण भोसले यांच्या दुसऱ्या शोधनिबंधाने या अदृश्य भूतालाच नाकारलं आहे. मग भोसले यांनी हा आकाशगंगांच्या फिरण्याचा वेग डार्क मॅटर शिवाय कसा काय समजावून सांगितला? त्यांनी 175 वेगवेगळ्या स्पाइक आकाशगंगांच्या फिरण्याच्या वेगाचा अत्यंत सखोल अभ्यास केला आणि यात त्यांनी डार्क मॅटर अजिबात गृहीत धरलं नाही. मग त्यांनी काय वापरलं? त्यांनी केवळ एका युनिव्हर्सल पॅरामीटरचा वापर केला, ज्याचं मूल्य 13.27 किलो पार्सेक इतकं आहे. हा पॅरामीटर म्हणजे काय आणि याचा परिणाम काय झाला? सोप्या भाषेत सांगायचं तर हा 13.27 किलो पार्सेकचा आकडा म्हणजे ती मर्यादा आहे जिथे विश्वाच्या भूमितीय रचनेमुळे म्हणजेच लॅटिसमुळे गुरुत्वाकर्षणाचे नियम थोडे वेगळ्या पद्धतीने काम करू लागतात. बरं. जेव्हा त्यांनी हा भूमितीय नियम या 175 आकाशगंगांना लावून पाहिला, तेव्हा त्यांना काय स्क्वेअर बरोबर 0.999 एवढा अचूक निष्कर्ष मिळाला. विज्ञानात आणि गणितात या काय स्क्वेअरचा नक्की अर्थ काय असतो? जेव्हा आपण एखादा नवा सिद्धांत मांडतो आणि तो प्रत्यक्षात मिळणाऱ्या माहितीशी किती जुळतो हे तपासतो, तेव्हा आपण काय स्क्वेअर वापरतो. जर हे मूल्य 1च्या जवळ आलं तर त्याचा अर्थ तुमचा सिद्धांत आणि वास्तव यात 100% मेळ आहे. आणि इथे 0.999 मिळालाय. हो, इथे 0.999 हा आकडा मिळणं आणि तोही तब्बल 175 वेगवेगळ्या आकाशगंगांसाठी मिळणं हा एक प्रचंड मोठा पुरावा आहे. बापरे, म्हणजे डार्क मॅटर खरंच नाहीये? याचाच अर्थ डार्क मॅटर हे कोणतंही अदृश्य भूत नसून आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या आणि माहितीच्या प्रसाराच्या समजुतीत असलेली ती केवळ एक भूमितीय त्रुटी होती. आपल्याला विश्वाची भूमितीच नीट समजली नव्हती आणि आपण एका अंधारातल्या गोष्टीचा शोध घेत बसलो होतो. हे खरंच डोळे उघडणार आहे. महाकाय आकाशगंगांच्या या जगातून आपण आता थेट क्वांटम मेकॅनिक्सच्या अतिसूक्ष्म जगात जाऊया. नक्कीच. क्वांटम जग हे त्याच्या विचित्र नियमांसाठी ओळखलं जातं. इलेक्ट्रॉन नेमके कसे वागतात, ते कुठे असतात, याबद्दल अनेक क्लिष्ट नियम आहेत. या शोधनिबंधाने क्वांटम जगतातील रहस्य कशी उलगडली आहेत? इथे आपण पाऊलीच्या एक्सक्लुजन प्रिन्सिपलबद्दल बोलूया. हा नियम सांगतो की कोणतेही 2 इलेक्ट्रॉन एकाच वेळी एकाच क्वांटम अवस्थेत असू शकत नाहीत. आजवर हा केवळ एक नियम म्हणून गृहीत धरला जात होता. निसर्गाचा हा असाच नियम आहे असं म्हणून शास्त्रज्ञ पुढे जात होते. पण या इन्फॉर्मेशन स्पेस लॅटिसच्या सिद्धांताने हे दाखवून दिलं आहे की हा नियम का अस्तित्वात आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एखादं सोपं उदाहरण घेऊ शकतो का? समजा आपण एका बसमध्ये आहोत जिथे प्रचंड गर्दी आहे. बरोबर. समजा एका बसमध्ये खूप गर्दी आहे आणि प्रत्येकाला बसायचं आहे. पण बसची रचनाच अशी आहे की 2 व्यक्ती एकाच सीटवर बसू शकत नाहीत. त्यांना आपापली वेगळी जागा शोधावीच लागते. अगदी तसंच क्वांटम जगातही अगदी हेच घडतं. जेव्हा माहिती एका विशिष्ट भूमितीय रचनेत मर्यादित असते तेव्हा तिला स्वतःला सामावून घेण्यासाठी विशिष्ट मार्ग शोधावे लागतात. याला गणिताच्या भाषेत कन्स्ट्रेंट ऑप्टिमायझेशन म्हणतात. बरं. जागेच्या या मर्यादेमुळे टोपोलॉजीच्या नियमानुसार इलेक्ट्रॉनला वेगवेगळ्या जागा घ्याव्या लागतात. पण टोपोलॉजी म्हणजे काय? टोपोलॉजी ही गणिताची अशी शाखा आहे जी आकार आणि जागा कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत याचा अभ्यास करते. उदाहरणार्थ, तुम्ही कागदाला कसेही दुमडलं तरी तो कागदच राहतो जोपर्यंत तुम्ही तो फाडत नाही. म्हणजे मूलभूत आकार बदलत नाही. हो. विश्वाच्या या लॅटिसमध्ये माहिती वाहताना तिला काही भूमितीय बंधनांना सामोरे जावे लागते. या बंधनांमुळे सिस्टमची तशी रचनाच तयार होते की तिला आयजन व्हॅल्यू मेथड्सचा आधार घ्यावा लागतो. आयजन व्हॅल्यू मेथड्स हा शब्दही थोडा जड वाटतोय. एका गिटारचा विचार करा. जेव्हा तुम्ही गिटारची तार छेडता तेव्हा ती तार कोणत्याही रँडम पद्धतीने कंपन पावत नाही. ती काही विशिष्ट नैसर्गिक फ्रिक्वेन्सीवरच वाजते, ज्यामुळे आपल्याला एक स्पष्ट आणि सुरेल आवाज ऐकू येतो, जसे की सा किंवा रे. वा, हे छान उदाहरण आहे. आयजन व्हॅल्यूज म्हणजे अशाच प्रकारच्या नैसर्गिक, स्पष्ट आणि पूर्वनिश्चित अवस्था आहेत ज्यामध्ये क्वांटम सिस्टम स्वतःला स्थिर करते. आणि याच भूमितीय मर्यादेंमुळे आपल्याला क्वांटम सिस्टममध्ये 2/5 पॅटर्न दिसतो. 2/5 पॅटर्न? हो. हा पॅटर्न म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून माहिती आणि जागेची म्हणजे स्पेसची देवाणघेवाण कशी होते याच्या भूमितीय गरजांमधून आपोआप तयार झालेला एक अपूर्णांक आहे. इथून खऱ्या अर्थाने रंजक गोष्ट सुरू होते.
आतापर्यंत आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, क्वांटम अवस्था, आकाशगंगा आणि डार्क मॅटरबद्दल बोललो. हे सर्व भौतिकशास्त्राचे विषय आहेत जे प्रयोगशाळेत किंवा दुर्बिणीतून पाहिले जातात. बरोबर. पण जेव्हा मी या शोध निबंधांमधील स्कोप थेअरीबद्दल वाचलं तेव्हा मला खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला. भौतिकशास्त्राचे हेच भूमितीय नियम अचानक जीवशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी समाजाला कसे काय लागू होऊ शकतात? स्कोप थिअरी ही संकल्पना भौतिकशास्त्राच्या सीमा ओलांडून निसर्गातील सर्वच गोष्टींना एकत्र जोडते. हा सिद्धांत आपल्याला सांगतो की इन्फॉर्मेशन स्केलिंग म्हणजेच माहितीचं वहन हे सर्व पातळ्यांवर एकाच मूलभूत गणिताचं आणि भूमितीचं पालन करतं. म्हणजे सगळे नियम सगळीकडे सारखेच असतात. हो. आता जीवशास्त्राचंच उदाहरण घेऊया. आपण मगाशी ज्या 120 या आकड्याबद्दल बोललो होतो तो इथे पुन्हा येतो. म्हणजे 120 हा आकडा जीवशास्त्रात कसा येतो? मानवी आयुष्याची सर्वोच्च नैसर्गिक मर्यादा ही साधारण 120 वर्षे का मानली जाते आणि आपल्या मानवी मेंदूची स्मरणशक्तीची क्षमता साधारण 120 अब्ज स्टेट्सपर्यंतच का मर्यादित आहे? अच्छा. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच 120 या भूमिती आकड्यात मिळतात. मानवी शरीर ही सुद्धा माहिती आणि ऊर्जेवर चालणारी एक सिस्टम आहे आणि ती विश्वाच्या याच भूमितीय लॅटिसमध्ये राहते. पण हे कसं शक्य आहे? आयुष्याची मर्यादा केवळ गणितावर कशी अवलंबून असू शकते? आपण नवनवीन औषधं शोधून, वैद्यकीय प्रगती करून मानवी आयुष्य कितीही वाढवू शकत नाही का? आपण औषधांनी आजार नक्कीच दूर करू शकतो. पण स्कोप थिअरीनुसार जेव्हा माहितीची गुंतागुंत एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाते तेव्हा ती सिस्टम, मग ते मानवी शरीर असो वा इतर काही, ती तिचा भूमितीय समतोल गमावू लागते. म्हणजे ती एक कॅपॅसिटी आहे. हो, ती मूलभूत बँडविथ मर्यादा आहे जी विश्वानेच घालून दिलेली आहे. त्यामुळे जीवशास्त्र हा काही भौतिकशास्त्रापेक्षा वेगळा विषय नाही. तोही याच माहितीच्या आणि ऊर्जेच्या ऑप्टिमायझेशनचाच एक भाग आहे. आणि हे फक्त जीवशास्त्रापुरतं मर्यादित नाहीये. जेव्हा आपण तंत्रज्ञानाकडे आणि AI कडे पाहतो तेव्हा तिथेही हेच नियम लागू होतात. हो, नक्कीच. मी वाचले की क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये क्वांटम सुप्रिमेसीची मर्यादा साधारण 120 क्युबिट्स इतकी का मानली जाते हे याच सिद्धांतातून स्पष्ट होतं. अगदी बरोबर. आणि आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच AGI, जे भविष्यातील सर्वात प्रगत AI असेल, त्याची सर्वोच्च पातळी ही अंदाजे 43 बिट डेप्थवर का थांबते हेही याद दिलंय. हो, AI हे काही जादू नाहीये. ते सुद्धा याच इन्फॉर्मेशन स्पेस लॅटिसच्या नियमांनी बांधलेलं आहे. 43 बिट डेप्थ म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील एक अतिशय प्रचंड पण मर्यादित जाळं आहे. त्या पलीकडे गेल्यास सिस्टम अस्थिर होते. हे सर्व वाचताना असं वाटतं की आपण एखाद्या कॉम्प्युटर प्रोग्रामच्या मर्यादाच उलगडून पाहत आहोत. पण सर्वात जास्त धक्कादायक गोष्ट मला अर्थशास्त्राच्या बाबतीत वाटली. का बरं? संपत्तीची असमानता आणि टॅक्स रेट या गोष्टी तर मानवाने बनवलेल्या आहेत ना, मग त्यात भौतिकशास्त्र कसं काय येऊ शकतं? हाच तर स्कोप थेअरीचा खरा चमत्कार आहे. मानवी समाजाने निर्माण केलेले आर्थिक आणि सामाजिक नियमसुद्धा माहितीच्या देवाणघेवाणीवरच चालतात. अर्थशास्त्रात आपण संपत्तीचं केंद्रीकरण किंवा असमानता मोजण्यासाठी गिनी कोइफिशियंट वापरतो. हो, 0 म्हणजे परिपूर्ण समानता आणि 1 म्हणजे सर्व संपत्ती एकाच व्यक्तीकडे असणे. बरोबर. हा सिद्धांत दाखवून देतो की कोणत्याही प्रगत आणि मुक्त अर्थव्यवस्थेत संपत्तीचं केंद्रीकरण हे नैसर्गिकरित्या साधारण 0.7 शून्याच्या आसपास जाऊन स्थिरावतं. म्हणजेच आपण जो अर्थशास्त्रात संपत्तीची असमानता मोजण्यासाठी गिनी कोइफिशियंट वापरतो त्याचा आणि भौतिकशास्त्राचा थेट संबंध आहे. होय. हे कसं काम करतं? कारण अर्थव्यवस्था ही सुद्धा एक प्रकारची नेटवर्क सिस्टम आहे, जिथून संपत्तीच्या रूपानं माहिती आणि ऊर्जा प्रवाहित होत असते. आणि जेव्हा माहिती प्रवाहित होते तेव्हा ती विश्वाच्या लॅटिसच्या भूमितीय नियमांनुसारच स्वतःला केंद्रित करते. वाह, हे थक्क करणारं आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेतील माहिती आणि संसाधनांचं वहन सर्वात सुरळीत राहण्यासाठी सर्वात इष्टतम करदर म्हणजेच ऑप्टिमल टॅक्स रेट हा अंदाजे 72.6% का असावा हे सुद्धा या सिद्धांतातील गणितातून स्पष्ट होतं. 72.6% टॅक्स रेट, हे तर खूपच जास्त वाटतंय. पहा, इथे आपण राजकारणाबद्दल किंवा कोणत्या विचारधारेबद्दल बोलत नाही आहोत. आपण केवळ शुद्ध गणितीय आणि भूमितीय निष्कर्षांबद्दल बोलत आहोत. हो, ते तर आहे. 72.6% हा तो बिंदू आहे जिथे सिस्टीममधून संसाधने काढणे आणि नेटवर्कची वाढ चालू राहणे याचा परिपूर्ण समतोल साधला जातो. त्यापेक्षा जास्त कर लावला तर सिस्टीम कोसळेल आणि कमी लावला तर ती अस्थिर होईल. म्हणजे हे सगळं गणिताने ठरलेलं आहे. हो.
हे सर्व नियम निसर्गात माहितीचं वहन कसं होतं या एकाच सूत्रात बांधलेले आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण ही जी इतकी सखोल चर्चा केली त्यातून काय निष्कर्ष काढता येईल? जेव्हा आपण विश्वाकडे पाहतो तेव्हा ते आपल्याला अत्यंत गुंतागुंतीचं, गोंधळलेलं आणि विस्कळीत वाटतं. पण आजच्या या चर्चेतून एक सर्वात मोठा आहाक्षण आपल्याला मिळाला आहे. तो म्हणजे सूक्ष्म पातळीवरील प्रोटॉनच्या वस्तुमानापासून ते आकाशातील महाकाय दीर्घिकांपर्यंत, मानवी आयुष्याच्या 120 वर्षांच्या मर्यादेपासून ते अगदी आपल्या अर्थव्यवस्थेतील गिनी कोएफिशियंट आणि टॅक्स रेटपर्यंत. अगदी. हे सर्व काही एका अफाट भूमितीय संरचनेत, ज्याला आपण इन्फॉर्मेशन स्पेस लॅटिस म्हणतो, त्यात गुंफलेलं आहे. हे जग तुकड्या तुकड्यात विभागलेलं नाही, तर फाय आणि इटा या माहिती आणि भूमितीच्या एकाच सुंदर धाग्याने विणलेलं आहे. अगदी बरोबर. आणि याच निष्कर्षावरून एक अतिशय महत्वाचा आणि कदाचित थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो, जो आपण सर्वांनी स्वतःसाठी विचार करण्यासारखा आहे. कोणता प्रश्न? जर मानवी समाजातील संपत्तीची समानता आणि अर्थव्यवस्थेचे नियम, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा किंवा अगदी आपल्या स्वतःच्या शरीराच्या जैविक मर्यादा, या सर्व गोष्टी त्याच भूमिती आणि गणितीय नियमांनी आधीच ठरलेल्या असतील, ज्या नियमांनी अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या आकाशगंगा आणि अतिसूक्ष्म प्रोटॉन्स तयार झाले आहेत, तर मग आपण ज्याला फ्री विल किंवा मानवी स्वातंत्र्य म्हणतो, ते खरोखरच अस्तित्वात आहे का? बापरे, हा खरोखरच डोके चक्रावून टाकणारा विचार आहे. आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेतो, आपण आपली अर्थव्यवस्था स्वतः चालवतो असं आपल्याला वाटतं. पण आपण खरोखरच स्वतंत्र आहोत की आपण केवळ एका पूर्वनियोजित भव्य अशा गणितीय आणि भूमितीय पॅटर्नचा एक छोटासा आणि अजाण भाग आहोत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण सगळे एका अदृश्य भूमितीय लॅटिसच्या नियमांप्रमाणेच वागत आहोत का? या एका अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत रंजक प्रश्नावर विचार करतच आज आपण इथे थांबूया. हा असा विचार आहे जो सहजासहजी डोक्यातून जाणार नाही. नक्कीच. पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलेल. ऐकत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन आणि अवाक करणाऱ्या विचारांच्या प्रवासात पुन्हा भेटूया.